नमस्कार. मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हळूहळू वातावरण तापत आहे आणि आपण लातूर जिल्हा, लातूर शहर याचा विचार करत असताना शहर ग्रामीणचे अध्यक्ष अभय साळुंखे झालेले आहेत. शहराचे या ठिकाणी ॲडव्होकेट किरण जाधव आहेत आणि भाजपचे माजी मंत्री बसवराजजी पाटील आहेत. ग्रामीणचे तर शहराचे अजित पाटील कव्हेकर आहेत. आता तुलनात्मक विचार करत असताना जिल्ह्यात महायुतीचे 5 आमदार आहेत, आघाडीचा एकच आमदार आहे. त्याचबरोबर महायुतीचे विचार करत असताना बसवराज पाटील मंत्री राहिलेले आहेत. सहकारी साखर कारखाना संस्था अनुभव हा सगळा त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यांच्या समोर अभयदादा हे लातूर आहे रे पिल्लू म्हणल्यासारखं एक बछडा आहे, पोरगा आहे, धाडस आहे. पण सगळ्याच गोष्टी राजकारणाच्या धाडसानं होत नसतात आणि अमित देशमुख कितपत ताकद त्यांच्या मागे लावणार, कारण ते शहराच्या बाहेर जास्त लक्ष देतील असं वाटत नाही. त्यामुळं दादा भागो दौडो चालू आहे. या उलट त्यांच्याच तोडीस तोड म्हणजे बसवराजजी पाटील यांचा निलंग्याला मेळावा झाला, त्याच प्रकारे उदगीरला मेळावा झाला आणि चाकूर अहमदपूरलाही भाजप मेळावा झाला. एक धूर्त राजकारणी, अभ्यासू आणि सामदाम दंडभेद या सगळ्या गोष्टीनं गोपनीयता धक्का तंत्र देत राजकारण करणारे, ज्यांनी मला वाटतं मंगळवारीच अनेक लोकांनी भाजपमध्ये उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात प्रवेश केला. अशा एका परिस्थितीचा विचार करत असताना अभयदादा साळुंखे यांच्या गाठी भेटी आणि संपर्क सुरू आहे. लोक भेटत आहेत, सत्कार करत आहेत. शेवटी खूप म्हणजे फरक आहे दोघांमध्ये. त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आता 2 मराठा राहणार का या ठिकाणी मायनॉरिटीचा म्हणून काही जण म्हणतात विक्रांतला करावं लागणार, कारण पॉलिटिकल बॅलन्स सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना त्यांना हा निर्णय घ्यावाच लागणार, कारण देशमुख एवढे काही कच्चे खिलाडी नाहीत. निश्चित किरण जाधव जरी असले तरी ते अजित पाटलाच्या पुढं ज्या पद्धतीनं अजित पाटलाच्या पाठीशी त्यांच्या वडिलाची आमदारकी, आईचं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष, वेगवेगळ्या अनुभव, संस्थाचालक आणि पाहिल्यानंतर नगरसेवक म्हणून त्यांनी एक टर्म केलेला आहे. त्यांना शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे आणि अत्यंत हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास याप्रमाणे त्यांचं काम सुरू आहे. मग लातूर शहरात आता गाठी भेटी वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहेत. तसं किरण जाधव यांचे हे जरी असले तरी या ठिकाणी मात्र सगळी यंत्रणा होल अँड सोल अमित देशमुख, दिलीप देशमुख, धीरज देशमुख हे लावणार यात शंकाच नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये बसवराज पाटील फुल्ली मॅच्युअर्ड आहेत आणि किरण जाधव एक संयमी विधिज्ञ आहेत.
लूज टॉक करायची सवय नाही आणि तोडीस तोड आपले अजित पाटील कव्हेकर यांनी लातूरच्या स्वच्छतेच्या संदर्भात, व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, जनसंपर्क, गाठी भेटी आणि आपल्या वेगवेगळ्या मोर्चा, महिला, युवक सगळं करत आहेत. अत्यंत अलर्ट, सिन्सिअर आणि विथ फुल कॉन्फिडन्स त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे. बघूयात, त्यांनाही होऊन जवळजवळ 1-1.5 महिना होऊन गेलेला आहे. बसवराज पाटलांनाही झालेला आहे, पण त्यांच्याकडची त्यांची यंत्रणा, त्यांचा अभ्यास आणि जे फुल फ्लेश लीडर असल्यामुळं त्यांना कोणी रोखण्याचं धाडस करू शकत नाही. जरी आमदार 3 असले भाजपचे, तर बसवराज पाटलांना डिस्टर्ब करण्याची पुन्हा ताकद नाही किंवा तेही असं कुणाला गुमानणाऱ्यामध्ये नाहीत. एकंदरीत आता ही कुस्ती, खरं म्हणजे दोन्ही कुस्त्या, नारळी पैलवान विरुद्ध इनामी पैलवान, एका बाजूला केंद्रात सरकार, राज्यात सरकार, मध्यंतरी 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष महानगरपालिकाही राहिलेली आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना अजित पाटील कव्हेकर आता जुने नवे यांना घेऊन चालणं, कारण इथं धाक असलेला, जसं काँग्रेसमध्ये धाक असलेले देशमुख आहेत, आशियाना आहे, गडी आहे, तसं इथं मात्र खूप कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे वैयक्तिक प्रयत्न आहेत. आता या ठिकाणी कोणी काही जरी म्हटलं तरी मायनॉरिटी म्हणजे असलेला हा भाग किंवा मतदार, आणि या ठिकाणी अजित पाटील कव्हेकरांचा हा निश्चित योग्य दिशेनं प्रयत्न करत आहेत. आता कार्यकारिणी अजून होणं आहे. कार्यकारिणी कशा प्रकारे होणार, कुणाकुणाला कोणकोणते पद मिळणार, हेच महत्वाचं. आणि टीमवर बरंच काही अवलंबून आहे. तसंच बसवराज पाटलाकडे टीम कशी जरी झाली तरी ते सगळ्याला पुरून उरणारे आहेत. म्हणजे कसं आहे की लोकांच्या हाताकडे बघायची वेळ त्यांना येणार नाही किंवा लोकांना मनधरणी करायचीही तेवढी वेळ येणार नाही, कारण त्यांचा अनुभव तेवढा आहे, तेवढं अभय साळुंकेचा अनुभव नाही. त्यांना निलंग्यामध्ये अशोक पाटील काय करणार, डॉक्टर काय करणार, हाही एक प्रश्न आहे. आणि होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया म्हणल्यासारखं. आणि आक्रमकता ही कधी कधी अंगलट येऊ शकते. मग जबान को लगाम लगाओ वरना बहुत महंगा पडेगा. मग अभय दादा साळुंके या आर्थिक प्रश्न असतील, संघटन कौशल्य असेल, कार्यकारिणी, मग डोईजड माणसं, नाकापरीस मोती भारी, असेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आज मात्र तुलना जर विचार करत असताना अभय साळुंके हे 30% तर बसवराज पाटील हे 70%. आणि शहरामध्ये विचार करत असताना की मी भीत नाही, मी घाबरत नाही, मी डगमगत नाही, हे अजित पाटील कव्हेकर यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कारण लातूर शहरात भयमुक्त निर्भयता हे गरजेची आहे म्हणत असताना आता अर्चना पाटील चाकूरकर यांना काय काय जबाबदारी मिळणार, कारण त्यांच्या जबाबदारीवर बरंच काही अवलंबून आहे. त्यांच्या विधानसभेला ॲक्टिव्ह असलेल्यामध्ये कोणाकोणाची वर्णी कार्यकारिणीमध्ये लावणार आणि मग ह्याच्यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर हे 3 आमदार काय काय भूमिका घेणार. आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये पाटील की चक्कर में दादा आणि जाधव
आ गए चक्कर में असंही होऊ शकतंय। आणि हे दोन्हीही गोष्टीचा विचार करत असताना नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका ह्या लागणार आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये पाहूया काय होतंय। पण लातूर जिल्ह्याचं राजकारण मात्र चांगलंच तापत आहे। आता राहिला विषय औसा आणि तुमचा म्हणजे रेणापूर, हे मेळावे लवकरच होऊ शकतात आणि बसवराज पाटील एक संयमी, मुत्सद्दी, धूर्त आणि दुसऱ्याच्या हाताकडे बघून राजकारण करायची त्यांना वेळ येणार नाही किंवा येऊ शकत नाही। अशा एका परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार का, मग संजय बनसोडे, बाबासाहेब पाटला यांचा काय रोल राहणार, कशा कशा पद्धतीनं होणार, हे काळ आणि वेळ हे ठरवणार आहे। असो तर मराठवाडा नेता आम्ही आता म्हणजे इंडिव्हिज्युअल टाकणं यूट्यूबवर बंद केलेलं आहे। आम्ही सगळ्याला विनंती करतो, सबस्क्राईब करा प्लीज, कारण आता अनेक महत्त्वाच्या घडामोडी, घटना आम्ही आपल्याला पर्यंत पोहोचवू शकतो। पण आज नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि मराठवाड्यातल्या काही घडामोडी, महाराष्ट्रातल्या घडामोडी, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण जास्त लोकांपर्यंत म्हणण्यापेक्षा आपण पाठवू शकत नाही। मला असं जाणून आलंय की बरेच जण आमचं यूट्यूब बघतात पण सबस्क्राईबच केलेलं नाही। त्या सर्वांना विनंती करतो की प्लीज मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद, नमस्कार।